नागपुरातला उत्साह आहे। नागपुरामध्ये घरोघरी बाप्पांचं आगमन होत आहे आणि त्या निमित्तानं नागपूरकरांमध्ये आपल्याला उत्साह जाणवतोय। सर्वांचा लाडका बाप्पाचा आज आगमन होत आहे आणि नागपूरच्या चिता रोडमध्ये आता गणपती मूर्ती घेऊन जाण्यासाठी लगबग दिसून येत आहे। घरगुती गणपती मूर्तीसोबतच मोठे मंडळाचे गणपती देखील इथून नेण्यात येतात, मात्र ते एक दिवसा अगोदर किंवा आज दुपारनंतर नेण्यात येतील। आता जे आहे ते छोटे गणपती आणि घरगुती गणपती नेण्यात येत आहेत। चिता रोड ही मूर्ती शाळांसाठी प्रसिद्ध आहे आणि येथून गणपती जे आहेत ते केवळ नागपूरच नाही तर विदर्भातही जात असतात। काही गणेश भक्त आहेत आपल्यासोबत। तुम्ही आता इथे बाप्पाला घरी न्यायसाठी आलेले आहेत, घरी घेऊन जात आहे, कसा काय भावना आहे? 10 दिवसाचा जो कार्यक्रम राहते, फार मोठा कार्यक्रम राहते, त्यासाठी 1 महिन्यापासून आपल्याला त्याची व्यवस्था करावी लागते आणि 10 दिवसपर्यंत आपली ज्या खुशीचा माहोल तयार घरी होते, एक थोडीशी पॉझिटिव्ह एनर्जी येते। काय सांगाल तुम्ही आज इथे आपला बाप्पाची मूर्ती न्यायला आलेले? खूप 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 छान वाटत आहे, कारण की म्हणजे प्रत्येक वर्षातून बघितला गेला तर तसं आमच्याकडे म्हणजे खूप ठिकाणी 10 दिवसाचा असतो, आमच्याकडे 5 दिवसाचा असतो, पण तरी पण या 5 दिवसात पण एवढं प्रसन्न वाटतं। म्हणजे 365 दिवस आपण वाट बघतो, पण हे 5 दिवस खूप 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 जास्त छान जातात। तर 365 दिवस वाट पाहत असतो, मात्र हे जे येणारे आजपासून सुरू होणारा गणेशोत्सव आहे आणि येणारे 10 दिवस जो माहोल असतो तो सर्वाधिक आनंदाचा उत्साहाचा असतो। कुटुंब एकत्र येतं आणि कौटुंबिक वातावरण आणि उत्साहाचा आनंदाच्या वातावरणात आजपासून सुरुवात झालेली आहे। कॅमेरामॅन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।